हॅलो गुड मॉर्निंग। आणि बघा कोकिळ बसलेला आहे मस्त, केव्हाचा कूक उचलले बरं का, साऱ्या सकाळचा कूक उचलले। मगाशी मी व्हिडिओ घेत होते पण असा उडून गेला ना, कुठे गेला गड्या? हां इथे काय कर, व्हिडिओ पण आता नीट दिसा ना गड्या। तर मस्त बसलाय की आता कूक केला ना त्याने। आणि तिकडं आहे ना गावामध्ये भजन चालू आहे, तर तो या आवाज असो नसो त्याचं रोजचं असतंच, कू 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 मस्त। आणि दिवसभर इथंच बसलेला असतं बरं का, इथंच। बरं काय खात असतील बरं आतापर्यंत? ते हे जे होतं ना कढीपत्त्याच्या बिया खात होते उन्हाळ्यामध्ये, त्यांना मस्त जांभळं होते। आंबे तर काही नव्हतेच आपल्या यावेळेस, तर जांभळं होते। आता काय माहिती पपया खाल्ले तर खातील। पपया आम्ही अशा सोडून दिलेले, केला ओढून, इकडं आला इकडं। चला आता मी काय करते, हे लिलीचे लावलेली आहे ना, त्याला एक महिना फुल आलेलं आहे। 2 आली होती, एक गेलं सुकून आणि एक इथं। आता हे यांना कधी येतील ते आता मी फुलं घेते आणि मस्तपैकी देवपूजा करते। तर 2 निघाले, बस झाले, एक गणपतीला एक लक्ष्मीला, पळाला तिकडं। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज आहे बुधवार आणि आमच्या इकडची आता जी सकाळची लाईट होती ती आता दुपारीच येणार, म्हणजे मग पाणी भरायचं मला काही टेन्शन नव्हतं सकाळी, म्हणजे असं आहे। आणि पाणी जर सकाळचं असलं ना तर मग एक्सरसाइज पण होत नाही। आणि आताही पण काही उठलीच नाही आजकाल, काय आहे ना, काय जरा कंटाळाच येऊ राहिलेला आहे, पुन्हा सुरू करावंच लागणार आहे। चला आता मी मस्तपैकी आता मी ना देवाची पूजा करते एकाग्र होऊन देवापाशी। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉन। तर चला मैत्रिणींनो, मंडळींनो, कुणी नवशिकाऊ आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तसं मी ह्यापूर्वी बनवलेला आहे, जो बनवणार आहे पदार्थ, तर त्यांच्यासाठी बरं का। आणि मला पुन्हा एक वार मी किचनमध्ये घेऊन आलेली आहे। आणि आपले लोक तसेच ना, किचन गार्डन, जास्तीत जास्त शेत, आता शेतात काही पाऊसात तशी पडला आहे, आपले सोयाबीनचे रोपं आहेत की इतके झालेली आहेत, वाढलेली आहेत, अजून त्याला म्हणजे फुलं वगैरे नाही आलेली आणि हे पण नाही आलेली, शेंगा वगैरे नाही आलेली। तर आता हा व्हिडिओ पडल्यानंतर काही सांगता येत कदाचित नाही की फुलं वगैरे पण येऊ शकतात। तर चला मी आता चला आता जास्त वेळ न घेता आपण रेसिपी करूया। तशी आता 9:30 वाजत आलेली आहे आणि माझा असतो टायमिंग 10चा जेवणाचा आणि मी वेळेवर जेवत असते। पण कधी कधी काय होतात, किती आपण नाही म्हटलं तर होतंच, 11 वाजतात, काय होतं कधी कधी 12 होतं, पण जास्ती मॅक्सिमम टाईम माझा म्हणजे जेवणाचा हा 10 ते 10च वाजता असतो, 10 साडेदहा या दरम्यान। तर आता मी बनवणार आहे गोळ्याचं पिठलं आणि त्याच्यासोबत अर्थात मी बाजरीची भाकरी खाणार आहे। मस्त आपलं महाराष्ट्राचं आवडती रेसिपी, आणि असं म्हटलं जातं ना झुणका भाकर, झुणका वेगळी असते, आपण पिठल्यालाच असं दिलेले करून, झुणका हा प्रकार तसा ॲक्च्युली वेगळाच असतो। तर चला मी बनवत आहे गोळ्याचं पिठलं आणि भाकरी तर बनवणार आहे, पण भाकरी काही दाखवत नाही मी, पण आता सध्या गोळ्याचं पिठलं। तर सगळी तयारी करून ठेवलेली बघा, म्हटल्यानंतर नको आहे वेळ, तर चला मी आता जवळून दाखवते आणि त्याचबरोबर आता कढई पण ठेवते। तर अर्थात ते आता मी काय केलं, आता काकांते कालच आले, त्याच्यामुळे रविवारचा बाजार काही नव्हता, पण आकाच्या याच्यामध्ये मला कोथिंबीर भेटली, मी तिच्याकडनं घेऊन आले। रेसिपी बनवायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी असाव्या लागतात, तसं तर मला रेसिपी जर दाखवायची नसती तर मी कोथिंबीर टाकली नसती, माझी मी खाल्ली असती। तर हे पहा, हे कढीपत्ता कुठून आणलेला आहे मी, तिच्या झाडावरूनच आणलेला आहे। या मिरच्या, हे लसूण सोललेलं आहे, इकडं पीठ घेतलेलं आहे। आणि असं काही नाही की गोळ्याचं पिठलं हे आपलं याच्या हिरव्या मिरचीचंच होतं,
लाल मिरचीचं सुद्धा होतं. आणि म्हणूनच मी गोळ्याचं पिठलं मी दाखवू राहिलेले आहे. मागच्या वेळेस बनवलं होतं मी, ती लाल मिरची टाकून बनवलं होतं. आता मी टाकणार आहे हिरवी मिरची टाकून. आता ही अर्थात ठेचूनही टाकली तरी चालेल किंवा बारीक चिरून तरी टाकली तरी चालेल. तर चला आता घेऊया आपण, करूया सुरुवात. आणि याच्या व्यतिरिक्त हे बाकीचे मसाले लागतात तर ते दाखवतेच मी. तेल टाकत आहे मी. पिठल्यामधलं का थोडंसं तेल हवंच जास्त आहे की नाही. आणि एकासाठी तेल खूप झालं, हे एकटी मी खाणार आहे म्हटल्यानंतर चांगलं आपल्याला कडकडीत तेल तापवायचं आहे, कारण आपल्याला द्यायची आहे फोडणी. आता मी टाकत आहे मोहरी, साधारण 1 चमचा. त्याच्यानंतर 1 चमचा जिरं. मोहरी अशी वर येईल ना, तरंगेल ना, किंवा हे सगळं जिरे मोहरी, तर तेव्हा आपली फोडणी बसली असं समजायचं. झाली व तडतडले ते. चला आता त्यानंतर मी टाकत आहे लसूण. लसूण त्यानंतर हे टाकले आहे मिरच्या. आता हे ना कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं काय सहसा कुणी असं खात नाही, तर ही पार बारीक चिरून सुद्धा टाकू शकतो. कढीपत्त्याचे फायदे पण भरपूर आहे ना. आता यामधली निम्मी कोथिंबीर मी टाकते आणि निम्मी नंतर ठेवते. कढीपत्त्याची जेव्हा फोडणी बसते ना तेव्हा सगळं गॅस भरलं जातं, सगळीकडे उडलं जातं आणि मग येतात मुंग्या नंतर. त्याच्यामुळं स्वयंपाक झाल्या मला हे काय होतं, हा गॅस पुसावा लागतो. छान त्याची मस्त असं झालेलं आहे. चला आता यानंतर मी टाकणार आहे हळद. 1 चमचा बरं का, हे अंदाज मी करू राहिले, पण साधारण 1 चमचा टाकला, अर्धा चमचा. आणि माझा चमचा बघा कसा आहे, अगदी एवढाच आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याच्यानुसार सांगितलं, पण आपल्याच याच्यानुसार घ्या. तर आता यामध्ये टाकायचं आहे पाणी. मस्तपैकी फोडणी बसलेली आहे. अगदी छान वास सुद्धा मस्त येत आहे. सुगंध वास म्हणण्यापेक्षा वासामध्ये 2 प्रकार येत आहे. तर चला आता याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे चवीपुरता. आता याला काय करायचंय, उकळी येऊन द्यायची. आता उकळी आल्यानंतर तुम्हाला दाखवते पुढचा. बघा अगदी खळखळून उकळी आलेली आहे. आता काय करायचं, गॅस कमी करायचा. बघा तसं जमलं तर तसंही जमतं, या पद्धतीने टाकून बघा. मस्त असे गोळे झाले पाहिजे ना आपल्या पिठल्याचे, गोळे झाले पाहिजे. आणि थोडंसं काय ते पिठल्यासारखं पण वाटलं पाहिजे. सगळेच गोळे झाले तर मग ते कसं दिसतं, अगदी पाण्यावाणी वाटतं. तर चला आता हे काय करते मी, फोडते आता हे गोळे. खूप मोठे मोठे झालेले गोळे काय करायचे, फोडायचे असतात. आता हे थोडंसं पीठ असं टाकते मी. खूप बारीक म्हणजे खूप सगळे इतके फोडायचे, म्हणजे इतके बारीक पद्धतीने नाही फोडायचे, नाही तर काय होतं ते अगदी मग पिठल्यासारखं होऊन जाईल. गोळे पण दिसले पाहिजे. तर बघा याच्यामध्ये गोळे पण दिसत आहे आणि पिठलं पण दिसत आहे. चला सगळं टाकलेलं आहे. चला आता अगदी 2-3 मिनिटं ठेवणार आहे. शिजलं कसं हे कसं समजायचं, ज्यावेळेस भाजी शिजायला टाकतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस बोटाने पाहतो त्यावेळेस काय होते, ती अगदी स्मॅश अगदी होऊन जाते, चेंदामेंदा होऊन जातो बोटावर धरलं तर असं 2 चिमटीमध्ये. पण हे पिठलं शिजलं आहे कसं समजायचं, तर बघा पिठाळ लागलं ना तर ते कच्चं आहे आणि
पिठा वाटलं ना तर शिजलं नाही असं समजायचं. आणि पिठलं नेमकी कसं असतं आपण हे यापूर्वी खाल्लेलं पण असतं ना, त्याच्यावरून मग आपल्याला समजून जातं. चला तर मग आता झालेलं आहे. आणि गोळ्याचं पिठलं म्हटलं ना तर पातळच असतं, असं पाणी असं याच्यावर रश्यावर त्याला म्हणायचं गोळ्याचं पिठलं. आणि त्याच्यात गोळे गोळे पण दिसले पाहिजे. एकदम शिजलेलं आहे, टेस्ट पण भारी झालेली आहे. तर चला आता मी बंद करते आणि भाकरी करणार आहे याच्यावर. मस्त काय होतं हे भाताबरोबरही खाल्लं जातं, भाकरी बरोबरही खाल्ली जाते, बाजरी भाकरी बरोबर लय भारी लागते. मी बाजरीची भाकरीच करणार आहे. आणि त्याच्यावर थोडंसं तेल ओतून घ्यायचं, त्याच्यासोबत कांदा. सुपर. चला आता हे मी काढलेलं आहे आणि आता याच्यावर आधी पहिलं साफ करते हे. आणि आता बघा याच्यावर मी आता टाकणार आहे असं मस्तपैकी कोथिंबीर. तर बघा किती रंगतदार आलेलं का नाही, पिवळं आणि हिरवं छान दिसत आहे. तर चला माझ्या मैत्रिणींना, तुम्हाला हिरव्या मिरच्या घालून गोळ्याचं पिठलं कसं वाटले ही रेसिपी जरूर कमेंट करा. चला आता बाकीचं मी घेते भाकरी करून आणि बोलूया नंतर. गोळ्याचं पिठलं आता घेते काढून. गरमागरम खायचं असतं पण आता काय करणार आहे, इकडं भाकरी पण करायची होती. पहिली भाकरी करावा का पहिलं पिठलं करावा असं चालू होतं. तर आता मी घेतलं आहे एका बघा मस्त ताटामध्ये छानपैकी असं तेल पण घेतलेलं आहे, तेलाची धार. आणि इकडं मस्तपैकी कांदा कापलेला आहे. आणि हे आहे भाकरी, बाजरीची भाकरी. चला बाजरीची भाकरी बरोबर आता मी घेते खाऊन. अक्का आणि मी फिरायला गेले होते आणि जेव्हा आले तेव्हा पाहते तर काका गवत काढत होते. मग काय अक्काही भेटली गवत काढायला. त्याच्यानंतर मी पण काढलं म्हणा, पण मग काही तो व्हिडिओ शूट घेतला नाही. तर एवढं वाढलं आहे काही, एवढं एकदमच काढायला पाहिजे असं थोडंच आहे. ते काय मोठं झालं आहे त्याच्यामुळं ते ना ते उपटायला सोपं जाते. 2 दिवसाचा लॉग मी एकत्र करून टाकणार होते पण दोन्ही मिळून आहे ना खूप मोठा झाला असता म्हणून ते स्किप केला. आणि जसं अक्का आणि मी आलीत ना गवत काढायला, काकांनी पळ काढली. काका गेले घरात निघून आणि मग आम्ही बसलो इकडं तिकडं बात. काका कुठं गवत काढतंय, काकांनी बरंच काढलंय ना. कावाला म्हणजे काय त्यांनी किती काढलं बघ ना. ते काय नाहीये, किती वाढले ते पोट. हा बाळ्या बाळ्या हा अगं बाई त्यांना गोड खायला देऊ नको. तणनाशकही मारलं असतं पण काय एवढ्या मोठ्या गवतावर आहे ना तणनाशक मारून नाही जळत. मी अनुभव घेतलेला आहे, माझ्या तिथं मारलं होतं मी तेव्हा. चला आता जसं आता यांचं हे होईल. चला मग मैत्रिणींनो आजचा पार्ट इथंच संपवते, बाकीचा पार्ट नंतर.